तर हा आहे आमचा वायरमॅन ट्रेडचा प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिफरंट टाईप आपल्याला विद्यार्थी एक्सप्लेन करतील. सर्वात पहिले तुम्ही काय बनवले आणि काय यायचं उद्दिष्ट? सोलार सनलाइट ट्रॅकर. सनलाइट रेस पडतात त्या साईडला डिटेक्ट करून घेतो सोलार. ओके, याचा आपण यूज कसा करणार? हे असतात म्हणजे स्टेबल असतात ना एक साईडला, ते दिवसाला 4 ते 5 युनिट सेव्ह करू शकतात ना. आणि हे मुव्हेबल आहेत म्हणजे ज्यासाठी सनलाइट ट्रॅकर म्हणजे ते ऑटोमॅटिकली मूव्ह होईल. जशी सनलाइट ज्या साईडने येत असेल अकॉर्डिंग टू ईस्टला दॅट. असेल ते ईस्टला ट्रॅक होतो, वेस्टला गेला की वेस्टला ट्रॅक होतो. जेणेकरून 4 ते 5 युनिट सेव्ह होतात तिथे स्टेबल मध्ये, तिथे 7 ते 8 युनिट सेव्ह करू. ओके, मग लाईट इलेक्ट्रिसिटी सेव्ह करण्यासाठी ठीक आहे. तुम्ही बघू शकता हा सोलार पॅनल रिन्युएबल त्यांनी बनवलेला आहे. तर हा सध्या सॅम्पल पीस आहे. तर सनलाईट ऑटोमॅटिकली सनलाईटनुसार तो मूव्ह होऊ शकतो. हा आहे वॉच. याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, ऑटोमॅटिक लाईट बसवली. म्हणजे ऑटोमॅटिक लाईट कशी पेटते. ही वॉच मध्ये त्यांनी स्वतःचं नाव पण टाकलेलं आहे, वायरमॅन ट्रेडचं नाव. त्याचसोबत हा वॉच त्यांचं म्हणणं आहे की रात्रीचे ऑटोमॅटिकली पेटतो. सध्या आपण डेमो बघू शकत नाही कारण दिवस आहे. तुम्ही इथे बघू शकता की जसं आपण अंधार केला त्यानुसार ती लाईट सुद्धा पेटलेली आहे. लाईन फॉल्ट डिटेक्टर या उपकरणाने अज्ञान व्यक्ती इलेक्ट्रिक संबंधी अज्ञान व्यक्तीचा उपयोग करून आपल्या घरामध्ये काय फॉल्ट आहे ते चेक करू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ज्यांना इलेक्ट्रिकचं नॉलेज नाहीये, वायरमॅन ट्रेडचं, ते ऑटोमॅटिकली स्वतःच्या घरामध्ये ह्या इक्विपमेंटचा वापर करून इन्फॉर्मेशन करू शकतात. इन्फॉर्मेशन कशी करणार आपण? आपल्या घरामध्ये सर्व अर्थिंग, पेज आणि न्यूट्रल. म्हणजे तुमच्या घरामध्ये संपूर्णपणे काही इश्यू नसेल ते पूर्ण पेटतील, इश्यू असेल तर पूर्णपणे पेटणार नाही. म्हणजे तिन्ही लाईट इंडिकेट करणार नाही. आपल्या घरामध्ये अर्थिंग असेल तर हे इंडिकेट करणार नाही, अर्थिंग इंडिकेट करणार नाही. पेज आणि इंडिकेट करणार. अर्थिंग इंडिकेट करणार नाही. आता त्याच्यामध्ये कुठली लाईट लागली आहे? हे 2 लागले, पेज आणि न्यूट्रल. रेड आणि येलो तुम्ही बघू शकता. आणि अर्थिंग लागले नाही. अर्थिंग लागली नाही म्हणजे तुमच्या इथे अर्थिंगचा काहीतरी इश्यू असेल. तसेच जर आपल्या घरामध्ये न्यूट्रल कट असेल, जिथे फॉल्ट असेल ते अर्थिंग लागेल आणि फेज आणि न्यूट्रल इंडिकेट करणार नाही. आणि इथे बघू शकता हे काय बनवलं. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक डिस्प्ले म्हणू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं शैक्षणिक वर्ष, वायरमॅन हा 2 वर्षाचा ट्रेड आहे, अप्रेंटिसशिप 1 वर्षाची करू शकतो. मध्ये आमच्या ITIचं नाव आहे पद्मश्री दिवस सोनवंशी वाळगाव, विभाग 2025 ते 27. आणि मॅप्स